तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर सकाळ सकाळी अशी काहीतरी पावसाळा सुरू झालेली होती. तनिषला सोडून आल्यानंतर ना सगळ्यात अगोदर म्हणलं लक्षात आलं तोपर्यंत इडलीला भिजत घालूया, कारण रोज भाजी चपातीच असते, मग कधी तर असं वेगळं बनवायचं. म्हणलं चला डाळ तांदूळ एकत्रच मी भिजत घालते. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग 1 चमच मेथी टाकलं आणि ते भिजायला ठेवलं. त्याच्यानंतर आज संकष्टी होती. झाडू पोचा वगैरे सगळं अगोदर करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करायला घेतलेली. तर गमल्यामध्ये ना 2 जास्वंदीची फुलं उमललेली होती. संकष्टी आहे म्हणून म्हणलं चला ती देवाला फुलं गणपती बाप्पाला वाहून घेऊया. त्याच्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली. देवपूजा झाली की तर नाश्त्याची मग तयारी असते, कारण सकाळी सकाळी काय माहिती भूक लागते, म्हणून म्हणलं चला मस्त असा आलू पराठा बनवायचा. तर छान झालेला आलू पराठा. त्याच्यानंतर एक ना आज फ्रेंडशिप डे पण होता, तर तनिषा आणि तनिषाच्या मित्राचं असं काहीतरी रिबन बांधायचं फ्रेंडशिप डेचं चालू होतं. त्याच्यानंतर आज रविवारी आठवडे बाजार भरतो, तर तनिषचे पप्पा नसल्यामुळे ना मलाच आज भाजीला जायला लागलेलं होतं. तर मी 3:30-4 वाजता भाजी आणायला गेलेली. येता येता तनिषला एक ना हे रिबन पण घ्यायचं होते फ्रेंडशिप डेचं, ते घेतलं, प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर नाही कानातले पण इतके छान होते ना डिझाईन वगैरे, पण त्याची प्राईस इतकी सांगितलेली होती 300-400 रुपये. ते कॅन्सल केलं. घरी आल्यानंतर म्हणलं अगोदर एक नाही इडलीचं पिशव्या, कारण लाईटीचा प्रॉब्लेम होऊन जातो. तर सगळं पिसून ठेवलं. त्याच्यानंतर मग भाज्या वगैरे नीट करायच्या होत्या, ते नीट करून घेतल्या आणि खाली पार्किंगमध्ये ना संकष्टीची आरती असते, तर ती छान आरती करून घेतली. त्यांचे पप्पा नसल्यामुळं ना मग जेवणाचं काही जास्त नव्हतं, तर मस्त असं एक नाही दही भेंडी बनवली, ती चपाती. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.